नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे यांचा 15 नोव्हेंबर पासून पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। 15 ते 23 नोव्हेंबर दरम्यान जरांगे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। 1 डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। मराठा समाजाने आतापासूनच साखळी उपोषणाची तयारी करावी असं आवाहनही त्यांनी केलंय। दौऱ्यासाठी आम्हाला कुणीही पैसे देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। आमचा लढा सामान्य मराठा समाजासाठी असून कुणी पैसे घेतल्याचं कळालं तर आम्ही त्याला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। 24 डिसेंबरला आपल्याला सर्वांची गरज असून कुणीही आत्महत्या करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। आपल्याला एकत्र राहायचं असल्यानं सर्वांनी एकजुटीने राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामांची माहिती जरांगेंना देण्यात येईल। या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांचा समावेश आहे। सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार ही अफवा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। ओबीसी नेत्यांशी बोलून याबाबतचा संभ्रम दूर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री तानाजी सावंत यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय। मराठा समाजाचं वादळ आताच का? आरक्षण रद्द झाल्यावर 2 वर्ष गप्प का होतात असा सवाल सावंतांनी केलाय। मंत्री तानाजी सावंतांच्या टीकेला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। उगाच शायनिंग दाखवू नका, पैशाची मस्ती तुमच्याकडेच ठेवा असा घणाघात जरांगेंनी केलाय। कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। यानुसार खेडमध्ये 20,000पेक्षा अधिक कुणबी नोंदी आढळून आल्यात, तर दिवसभरात 1 लाखपेक्षा जास्त अभिलेख शोधण्यात येत आहेत। कोळी समाजाला अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीनं 14 नोव्हेंबरला धुळे ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार आहे। वारंवार मागणी करूनही सरकार लक्ष देत नसल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर आरक्षणासाठी उद्या नवी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे। समिती म्हणजे वेळकाढूपणा, त्यामुळे समिती नको या मागणीसाठी नवी मुंबईत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात येईल। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणीत शरद पवारांची नियुक्ती घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला होता। दरम्यान आज काय युक्तिवाद होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। यामध्ये मराठा आरक्षण, ग्रामपंचायत निवडणूक निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होईल, तर उद्धव ठाकरे लोकसभा निवडणूक संदर्भातही आढावा घेण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर या बैठकीसाठी उपस्थित राहतील। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे। आज राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे। निवडणूक आयोग आणि ईडी भाजपचे पोपट आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। जिथे भाजपचा पराभव दिसतो तिथे ईडी जातेच असंही राऊत म्हणाले। भाजप हरतं तिथे निवडणूक आयोगही सक्रिय होतं असा टोलाही त्यांनी लगावला। संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर 4 ते 22 डिसेंबर दरम्यान अधिवेशन होण्याची शक्यता आहे। मात्र अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। राज्य शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। मुंब्र्यात शिंदेंच्या शिवसेनेनं चक्क कंटेनरमध्ये शाखा उभारली आहे। उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। एका दिवसात पाडलेल्या शाखेच्या ठिकाणी सपाटीकरण करत कंटेनर रूम उभारत शाखा उभी करण्यात आली आहे।
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान स्थगित करण्यात आलेली युवा संघर्ष यात्रा दिवाळीनंतर 16 तारखेपासून सुरू होणार आहे। अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव चौंडी इथून या यात्रेला सुरुवात होण्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली आहे। दापोलीतील साई रिसॉर्ट तोडकामावरील स्थगितीवरून राज्य सरकारनं उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलाय। राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची मागणी सरकारनं केली आहे। विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत काल सुनावणी पार पडली। यावेळी तत्कालीन मविया सरकारनं शिफारस केलेल्या नावांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून परत का घेतली असा सवाल उच्च न्यायालयानं सरकारला केला आहे। आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एक लेन 6 तास बंद राहणार आहे। पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर गर्डर बसवण्याच्या कामाकरता पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद राहील। मुंबईतील 1687 कोटींचे रस्ते काँक्रिटीकरणाचं कंत्राट रद्द करण्यात आलंय। कंत्राटदार काम करत नसल्यानं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रस्ते काँक्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंनी घोटाळ्याचे आरोप देखील केले होते। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवास आजपासून सुरुवात होणार आहे। 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किरणोत्सव पार पडणार आहे। दक्षिणाय कालखंडामुळे सूर्याची किरणं अंबाबाईच्या गाभाऱ्यात पोहोचणार आहेत। कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासासाठी सरकारनं 100 कोटींचा निधी देण्याची घोषणा 2 वर्षांपूर्वी केली होती। मात्र अद्याप विकास आराखडाही तयार करण्यात आला नसून ही घोषणा हवेतच विरली का असा सवाल आंबेडकर अनुयायी करतायत। आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। रमा एकादशीचे व वसुबारशीचे औचित्य साधून ही सजावट करण्यात आली आहे। यावेळी पहाटे दुग्धाभिषेक देखील करण्यात आला आहे। दिवाळीनिमित्त डोंबिवलीतील बाजारपेठ सजली आहे। विविध प्रकारचे कंदील विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असून यामध्ये 1 मराठा लाख मराठाच्या आशयांचं कंदील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या कंदिलाची मागणी देखील वाढू लागली आहे। वर्ध्यात त्रिवेणी परिवाराच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। हिंदी मराठी भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम आयोजित देखील करण्यात आला होता। नागपूर महापालिकेच्या प्रांगणात 4500 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी हा संदेश देण्यात आला आहे। कल्याणमध्ये 1,500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे भगवा तलाव परिसरात आयोजित दीपोत्सव सोहळ्यात ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील वाण्यविहीर या गावातील आदिवासी महिलांनी गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या तयार केल्या आहेत। या पणत्यांना बाजारातून देखील मोठी मागणी येते। मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी आढावा बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक होणार आहे। मुंबईतील प्रदूषणाचा बांधकामांना फटका बसतोय। पालिकेकडून बांधकाम साइट्स रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांटला स्टॉप वर्कची नोटीस देण्यात आली आहे। तसंच प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या। वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेनं विशेष पथकांची नेमणूक केली आहे। शहरातील 32 प्रभागांमध्ये एकूण 16 विशेष वायू प्रदूषण देखरेख पथके तैनात करण्यात आली आहेत। मुंबईसह उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचं उघडकीस आलंय। गेल्या 5 दिवसात उल्हासनगरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे। वायू प्रदूषणामुळे दिल्ली सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। सरकारनं आजपासून 18 नोव्हेंबर पर्यंत शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे। दिल्लीच्या शिक्षण विभागानं हे आदेश जारी केलेत। नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे। मंत्री अनिल पाटील यांना पत्र लिहित ही मागणी करण्यात आली आहे। काही तालुक्यात दुष्काळ असताना देखील दुष्काळ जाहीर न केल्यानं आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे।
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पाचोरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलंय। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। विदर्भात थंडीची चाहूल लागली आहे। अकोल्यातील तापमान 20 ते 22 अंशावर पोहोचलंय। थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अकोल्याच्या ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। पुण्यातील क्रोमा मॉल चौकापासून बीटी कवडे रोडला जाणाऱ्या रस्त्यावर रात्री गोळीबार झालाय। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सराफ व्यावसायिकावर गोळीबार केलाय। यात व्यापारी गंभीर जखमी झालाय। बुलढाण्यातील मेहकर जवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झालाय। भरधाव ट्रकनं उभ्या खासगी बसला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात बस चालकासह एक प्रवासी जागीच ठार झालाय। वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या वाहनांच्या काचा युवकांना फोडल्यात। वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्यानं उद्विग्न होत शिवप्रेमापोटी हे कृत्य केल्याचं संबंधित युवकांना सांगितलंय। वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात भूमिपूजनाचा सपाटा लावलाय। त्यांना 125 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून गावागावातील रस्त्यांचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे। राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आणि अनुदानित शाळेतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी 1 डिसेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। यामुळे शाळात बनावट विद्यार्थी संख्या दाखवणाऱ्या शाळांना यामुळे चाप बसणार आहे। मावळ तालुक्यात काँग्रेसला पक्षाला उभारी देण्यासाठी नुकताच रामदास काकडे यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे एकेकाळी मावळ तालुक्यात असलेली काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा परत आल्याचं चित्र दिसून आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेनं वेग घेतलाय। पात्र उमेदवारांच्या प्राथमिक टप्प्यातील मुलाखती 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत। लासलगाव पाठोपाठ मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आजपासून 18 तारखेपर्यंत बंद राहणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं लिलावात सहभागी न होण्याच्या निर्णयानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। तर चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कुपिरे गावात धक्कादायक प्रकार समोर आलाय। रेशनवर मिळणारे गहू हे प्लास्टिकचे असल्याचा दावा तेथील महिलांनी केला आहे। अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे 408 रुग्ण आढळून आलेत, तर चिकनगुनियाचेही 86 रुग्ण आढळून आलेत। डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। यात कैलासनगर येथील मराठवाडा स्क्रॅपचे कार्यालय सील करण्यात आलंय। 50 लाखांचा थकीत कर भरणा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरसह सातारा देवळाई भागात महापालिका लवकरच 12,000 पथदिवे लावणार आहे। पालिकेच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे। 31 मार्च 2024 पर्यंत पथदिवे लावण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। दिवाळीनिमित्त सरकारनं नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचं नियोजन केलं आहे। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात 5,37,000 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव येथे झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आहे। दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण लक्षात घेता हा संकल्प घेण्यात आला आहे। जिल्ह्यातील बहुतांश भागात काल हलक्या पावसानं हजेरी लावली। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं येत्या शनिवारपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। अवकाळी पावसामुळे तळ कोकणात भात पिकांचं मोठं नुकसान झालंय। मंगळवारी अचानक झालेल्या पावसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल झाला आहे। धुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत। कमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। कापसावर पडलेल्या विविध रोगांचा प्रादुर्भाव व अत्यल्प पाऊस यामुळे नोव्हेंबर महिन्यातच कापूस उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखानदार मनमानी पद्धतीने कारभार करत ऊसाचे दर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू केली आहे असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली आहे।
पवनवावळमध्ये कापणी व मळणी करण्याला वेग आलाय। भात कापणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कापून पाडलेल्या भाताची यंत्राद्वारे मळणी करतायत। पवनवावळमध्ये कृषी विभागाच्या सल्ल्याने टोमॅटोची लागवड केली जाते। मौजेवारू येथील प्रगतशील शेतकरी संजय निंबळे यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गादी वाफ्यावर मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटो लागवड केली आहे। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारावे या मागणीसाठी महादेव कोळी समाजाच्या वतीने पंढरपुरात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। ज्या ठिकाणी इंग्रजांनी त्यांना अटक केली होती त्याच ठिकाणी स्मारक करण्याची मागणी करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसल्याने मनोरुग्णांसह नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत। तसंच आरोग्य केंद्रात मनोरुग्णांना आणावं लागत असल्याने नातेवाईकांची मोठी कसरत होतीये। मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दारूबंदी लागू करण्यात आली आहे। अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी मध्य प्रदेशच्या सीमेवर रात्रंदिवस पोलिसांचा कडक पहारा तैनात करण्यात आला आहे। हिंगोलीच्या वसमत आणि औंढा नागनाथ परिसरात रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेत। जमिनीतून गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र लातूर येथील भूमापक केंद्रावर भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाहीये। बांगलादेशच्या ढाका इथं सेकंड साऊथ एशियन सॅम्बे चॅम्पियनशिप स्पर्धेत वर्ध्यातील तरुणांनी चमकदार कामगिरी केली आहे। महावीर वरघणे यानं रौप्य तर विक्रांत गव्हाणे यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे। या दोघांचं वर्ध्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पुढारी न्यूज।